गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज मस्त अशी झाडांपासून सुरुवात केलेली आहे आणि या घरात जेव्हापासून मी आलेली आहे ना तेव्हापासून मी माझ्या झाडांचं तुमच्याबरोबर काहीही शेअर केलेलं नाही आहे. त्याचं रिझन म्हणजे मला इथं आहे ना या झाडांसाठी प्रॉपर अशी जागा मिळत नाही आहे, कारण ही झाडं आणली तशी इथंच ठेवल्या गेलेली आहेत. इथं मध्ये आहे ना झाडांसाठी ऊन कुठूनच येत नाही आहे आणि त्यामुळे आहे ना माझ्या झाडांची खूप फेरफट होत आहे. म्हणजे मला कधी त्यांना उन्हाला नेऊन ठेवावं लागत आहे, तर कधी मला त्यांना मध्ये आणावं लागत आहे. तर जेव्हा जेव्हा थोडंसं ऊन येतं तेव्हा गेटच्या बाहेर न्यावं लागतं आणि त्याला थोडंसं मध्ये आणावं लागतं. तर आज ना त्या ज्या ज्या झाडांची अवस्था खूप जास्त खराब झाली होती ना त्या झाडांना घेतलं आणि वरच्या भागामध्ये ठेवलं, म्हणजे भिंतीवर, जिथं की प्रॉपर असं ऊन येतं. आता हे जे गुलाबाचं झाड आहे ना रेड रोजचं, तर त्याला कळ्या खूप छान आलेल्या आहेत, पण ऊन नसल्यामुळे ते उमलतच नाही आहेत. म्हणून मी त्याला आता डिसाईड केलं की इथं वरच ठेवू आणि आज असं छान त्याला पाणी वगैरे देऊन घेतलं सगळ्या झाडांना. तर आता पुढचे 2 दिवस तरी बघायचं काम नाही आहे. आता इथं काय होतं ना की जास्त ऊन नसल्यामुळे मला पाणीसुद्धा द्यावं लागत नाही आहे. तर असं सगळं माझं काम पटापट आवरलं मी, कारण आज ना मला भेटायचं होतं माझ्या बेस्टीला आणि आम्ही दोघी आहे ना खूप आमची जी कामं पेंडिंग राहिली होती ना ती कामं करण्यासाठी आज बाहेर पडलो होतो. आणि सगळ्यात पहिले जे माझं काम होतं ते केलं आणि त्यानंतर आमचा दोघींचाही फेवरेट टॉपिक म्हणजे कुठलंही फूड नवीन असेल ना तर ते ट्राय करणं. तर सगळ्यात पहिले आणि जेव्हाही मी तिच्यासोबत बाहेर निघते ना तर तिच्याबरोबर मला नवीन काहीतरी एखादा पदार्थ टेस्ट करण्यासाठी मिळतो किंवा नवीन एखादी चव घ्यायला मिळते, कारण ती मीन्स नॉनव्हेज खात नाही आणि ती व्हेजिटेरियन आहे. तर व्हेजमध्ये मला खूप छान छान असे प्रकार खायला मिळतात तिच्याबरोबर असेल तेव्हा. तर तुम्ही पाहत असेल मला दोघीला आहे ना इथला पराठा आहे जो की मिक्स व्हेज पनीर पराठा होता. एक नंबर पराठा लागला. मीन्स आमच्या तुम्हाला एक्सप्रेशनवरूनच लक्षात आलं असेल की हा पराठा किती अप्रतिम असेल. खरंच तुम्ही जर नांदेडकर असेल तर इथं मस्ट व्हिजिट प्लेस आहे. आता आई म्हणून या एक हॉटेलचं नाव आहे. तर तिथं तुम्हाला थालीपीठ आणि पराठे हे वेगवेगळ्या व्हेरायटीचे पाहायला मिळतील. आणि मेन ना मला तिथं खायचा होता शिरा, आणि तो पण ना मेथीचा शिरा, पण तिथं ना तेव्हा अवेलेबल नव्हता. आणि आम्ही हे खाऊन वगैरे झाला, आमचा टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर आम्हाला भरपूर अशी शॉपिंग करायची होती, कारण खूप दिवसानंतर आम्ही दोघी बाहेर पडलो होतो. मला वाटते 1 वर्ष तर कंप्लीट झालेलं आहे आम्ही बाहेरच पडलो नाही आहे. आणि तिला घ्यायच्या होत्या चप्पल्स आणि त्यात ना मी शोधायला लागले. आता मला तरी ना किती जरी माझ्याकडे चप्पल असेल तर कमीच पडतं. तर तिच्यासाठी शॉपिंग म्हणून गेलो आणि इथं मी माझ्यासाठीच ना अशी चप्पल शोधत बसले होते आणि जेही आवडत होती ते ट्राय करून पाहत होते. आता नाही म्हणता म्हणता मी पण तिथं 2 चप्पल घेतल्याच, म्हणजे नवीन पॅटर्नचे होते आणि शूज मला पाहिजे होते ते घेतले. आणि ज्यासाठी आलो होतो, म्हणजे जिच्यासाठी आलो होतो तिला मात्र एक सुद्धा तिथं आवडेना. तिला कुठलीही चप्पल एवढ्या चप्पलींमधून आवडत नव्हती आणि मला वाटलं आता हिचा तर काहीच घेणं होणार नाही, इथं माझीच शॉपिंग होणार आहे हे मला वाटलं होतं. पण जेव्हा निघायला असं निघणारच म्हटलं की मॅडमला एक तरी चप्पल पसंत आली फायनली आणि ती तिने घेतली. आणि बघा, आपल्यासोबत जर आपला सेमच शॉपिंग पार्टनर असेल ना तर आपल्याला शॉपिंगला सुद्धा खूप छान इंटरेस्टने आपण शॉपिंग करतो आणि मजासुद्धा तेवढीच येते. तर आमच्या दोघींचं तर नेहमी असंच असतं. आणि बघा, आता तुम्हाला जर ना शूमध्ये लेस इन्सर्ट कशी करायची हे येत नसेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की हेल्पफुल ठरेल, कारण माझ्या घरात तरी असे शूचा एक पेअर पडलेला आहे ज्यामध्ये लेस इन्सर्ट करता येत नव्हती. तर मी याला पाहूनच ना ते शूचे लेस इन्सर्ट केले. तर असं काही ना मला खरंच पाहिजे होतं, कारण खूप दिवसांपासून हे मी शोधत होते आणि मला माहिती आहे खूप जणांना हा प्रॉब्लेम येतो, शू लेस प्रॉपर इन्सर्ट करता येत नाही. तर नक्की तुम्हाला हेल्पफुल ठरेल आणि आता मी ना काही आणलं आणि ते यांनी ट्राय नाही केलं असं तर कधी होणार नाही. तर यांचे असेच इथं नखरे चालू होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय एव्हरीवन, पुन्हा भेटूया.